नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज वार आहे रविवारचा आणलेला आहे गावरानी चिकन। आज 1.25 किलोचा मुर्गा आणलेला आहे। आपल्याला मुर्ग्याची रेसिपी बनवायची आहे। भाजी उकडण्यासाठी ठेवलेली आहे। भगोन्यामध्ये बघू शकता हळद मीठ टाकून लसण अद्रकचं थोडंसं पेस्ट टाकून वरी ताट ठेवूया आणि त्याच्यामध्ये पाणी सोडूया गिलासाने। गरम झालं की आपल्याला 20 ते 25 मिनिटं लागतील आपलं चिकन उकडण्यासाठी। आता गिलासाने मध्ये पाणी सोडूया थोडं थोडं, बघू शकता तुम्ही। आता आपण पाणी टाकूया गिलासाने, 1.5 गिलास पाणी टाकूया याच्यावर। एक नंबर होईल आपलं चिकन, बघू शकता तुम्ही। आपण पाणी टाका गेलं आणि पाणी सगळं मध्ये निघून गेलं, त्याच्यामध्ये चालते थंडच पाणी गेलं। आता ते भगोनं चढलेलं आहे वरी, लसण अद्रकचं पेस्ट टाकलेलं आहे। आता लसण अद्रकचं पेस्ट थोडं लाल झालं की आपण लाल तिखट टाकूया। लाल तिखटला चांगलं परतून घेऊया, चांगलं एकदम खमंग भाजून घेऊया मिरचूला तेलामध्ये। बघू शकता तुम्ही किती लाल भडक दिसतंय, एकच नंबर होईल भाजी। आज गावरानी कोंबड्याचा बेत आहे आपल्या इथं, बघू शकता। शायजिरा आणि खसखसचं पावडर टाकलेलं आहे मध्ये। चांगलं ह्याला पण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। थोडंसं सूप टाकलेलं आहे, आपलं मिरचू शायजिराचं खसखसचं पावडरचं हे होणे म्हणून, करपुणे म्हणून। आता आपलं बघू शकता कसं शिजू लागलेलं आहे सर्व। आता आपण याच्यामध्ये संपूर्ण मसाले टाकलेले आहेत, घरगुती मसाले आहेत आपले। संपूर्ण मसाले टाकून दिलेले आहेत मध्ये। आता मसाल्याला पण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। चांगला शेंट सुटलेला आहे मसाल्याचा, एकच नंबर शेंट येत आहे, खूप छान। बघा आपला मसाला पण शिजलेला आहे। थोडंसं सूप टाकूया परत आपण त्याच्यामध्ये, म्हणजे अजून मसाला शिजेल आपला। आपल्याला असं एक मसाला 10 मिनटं शिजून घ्यायचा आहे पुरं। फ्राय झाला एक नंबर की भाजीला आपल्या उकडलेल्या चिकनवर भाजलेला खोबरा टाकलेला आहे आणि आपण धनिया पावडर टाकलेला आहे। आता ह्याच्यामध्ये धनिया पावडरला पण आपण चांगलं परतून घेऊया, तेलामध्ये चांगलं फ्राय करूया धनिया पावडरला पण आपण। बघू शकता तुम्ही, एकच नंबर होईल आज गावरानी बेत आहे आपला। थोडं परत सूप टाकूया थोडंसं मध्ये। सूप टाकल्यामुळे बाकीचे मसाले डाग लागत नाही, करपत नाही, ते एकदम छान शिजते तेलामध्ये। एकच नंबर कार्यक्रम आहे आजचा आपला, खूपच छान होईल आपली भाजी आज, एकच नंबर। बघू शकता आपला मसाला शिजलेला आहे आणि कडनं कसं तेल सुटू लागलेलं आहे आपल्या मसाल्याला। आता आपला कांदा भाजलेला आहे घरगुती, कांदा पण टाकूया मध्ये, त्याला पण मिक्स करूया, तेलामध्ये फ्राय करूया कांद्याला पण। आपला कांदा फ्राय झाला सगळं चांगलं की आता आपल्याला उकडलेलं चिकन वगैरे सोडायचं आहे ह्याच्यामध्ये। बघा तेल सुटलेलं आहे साईडनं, एक नंबर। आता आपण याच्यामध्ये डाळवा टाकून घेऊया। डाळवा तेलात टाकल्यानं गाठी वगैरे होत नाही, याच्यासाठी आपण पहिले डाळवा टाकू। डाळव्याला पण चांगलं मिक्स करून घेऊया आपण। आता आपला डाळवा मिक्स झालेला आहे, उकडलेलं मटण आणि खोबरा टाकून देऊ आपण याच्यामध्ये। चांगलं आपण याला मिक्स करून घेऊया, म्हणजे मिक्स झालं ना तर सगळ्या आपल्या फोडीला मसाला लागेल, खाताना एकदम चव येईल। गावरानी कोंबड्याची तशीच खूप चव येतात ती। बघू शकता सर्व मसाल्यामध्ये मिक्स केलेलं आहे आपलं गावरानी चिकन। थोडीशी वरून कोथिंबीर आणि सूप टाकूया, थोडंसं अजून सूप टाकूया, चांगलं मिक्स करून घेऊया। बघू शकता मसाल्यामधलं एक नंबर गावरानी चिकन झालेलं आहे आपलं। बघताच तोंडाला पाणी सुटायसारखं खूप छान शेंट येत आहे मसाल्याचा, खूपच नंबर एक भाजी झालेली आहे। बघू शकता तुम्ही किती छान, एकदम किती जबरदस्त दिसत आहे। नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला पण। उरलेलं आपलं सूप टाकून देऊया त्याच्यामध्ये, चांगलं मिक्स करूया। बघू शकता आता आपल्या भाजीला खळखळ उकळी आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया, झाकून ठेवूया। बघू शकता कमी तेलामध्ये एक नंबर आपली चिकन झालेलं आहे, खाण्यासाठी रेडी आहे। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आपलं ताट तयार आहे जेवण्यासाठी, या जेवण करूया सर्वजण।